ज्ञानेश्वरी पठण अध्याय 11 ओव्या 401 ते 425 श्लोक 27 ते 29. मागा थोडिया बहु उपपत्ती एत सांगितलिया विभूती तैसा नसेची मा पुढती बैसोलो पुसो म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी ही होणारा सारीची न टाके माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काह्या पूर्वी अमृत ही आता आले परिदेव नसतीची उगले मग काळ कुट उठविले शेवटी जैसे परी ते एक बगी थोडे केलिया प्रतिकारा माझी वडे आणि ते अवसरीचे ते साकडे निस्तरविले शंभू आता हा जळता वारा के वेटाळे कवना हे विषा भरले गगन गेले महाकाळे सिके खेळे अंगवत असे ऐसा अर्जुन देखे शिण तू शोचित असे जीवा तू परिन देखे तो प्रस्तुत अभिप्राय देवाचा जे मी मारिता हे कौरव मरते ऐसे वेटाळिता होता मोहे बहुते तो फेडावया लागे अनंते हे दाखविले निज अरे कोणी कोणा ते न मारी एथमीची हो सर्व संहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे परिवायाची व्याकुळता तेने सोजवेची पंडुसुता मग आग कंपून होता वाढवित असे वक्त्राणि ते त्व रमणा विशंती दष्ट्रा करालानि भयानकानि केचिद् विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णि तैरुत्तमांगै ते तमणे पहा हो एक वेळे साची कवचेसी दोन्ही दळे वदनी गेली अंगबळे गगनी काजैसे का महाकल्पाची या शेवटी जय कृतांतु कोपला होय सृष्टी तै एकविसाही स्वर्गाक्षेपिठी पाताळा सकट देत ना तरी उदासीने दैवे संचकाची वैभवे जेथीची तेथ स्वभावे विलया जाती तैसे सासिन्नली सैन्य एकवटे ये मुखी जाहली प्रविष्टे परी एकेही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखा अशोकाचे अंगवसे
तगळिले करेने जैसे लोकवक्ता माझी तैसे वाया गेले परीसी साळे मुकुटेसी पडली दाढांची सांडशी पीठ होत कैसी दिसत आहते तिये रत्ने दातांची सवडी कूट लागले जिभेच्या बुडी काही काही आगरडी द्रष्टांची माखली हो काजे विश्वरूपे काळे ग्रासिली लोकांची शरीरे बळे परिजीवित्व देहीची सिसाळे आवश्यकी राखिली तैसी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगे होती फुडी म्हणून महाकाळाची आई तोंडी परी उरली शेकी मग म्हणे हे काही जन्मलया आन मोहरची नाही जग आत पैसेची वदन डोही संचारत आहे यया आपे आप आघविया सृष्टी लागलिया आहाती वदनांच्या वाटी आणि जे तिच्या तीर्थ मिठी देतसे उगला ब्रह्मादिका समस्त पुढचा मुखा माझी धावत येर सामान्य हे भरत आयलीच वदनी आणि काही भूत जात ते उपजलेची ठाई ग्रासित परियाची आई मुखा निभ्रांत न सुटेची काही यथा नदी मांग वेगा समुद्रमेवाभिमुखाद्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्राण्य विविज्वलन्ति जैसे महानदीची ओघ वैने ठाकते समुद्राचे अंग तैसे आगवाची कडुनी जग प्रवेशत मुखी आयुष्य पंथे प्राणी गणी करुण्यावरात्रीची मोवाणी वेगी वक्त्र मिळवणी धाडीजत आहती यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विश्यन्ति नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्तानि समुद्ध वेगा जतया गिरीचिया गवखा माझी घापती पतंगाचिया झाका तैसे समुद्र लोक देखा जिये वदनी पडती राम कृष्ण हरी।